लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की दिव्या देशमुखांच्या घरी आलेली असते आणि म्हणत असते की काव्या मॅम, मी असं ऐकले की तुमचे आणि पार्थ सरांचे 36च्या 36 गुण जुळालेले आहेत. आता अशा जोड्या फार रेअरली टिकतात ना, नाही का? आता दिव्या असं बोलल्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की नक्की ही अशी का बोलत आहे. त्यावेळेस काव्या म्हणत असते की गुणांपेक्षा जास्त अवगुण जुळलेत आमचे, आणि काय आहे ना, आमच्यातला बॉन्ड आमची खरी ताकद आहे. पण सगळ्याच गोष्टींची गॅरंटी नाही ना देऊ शकत. काय हो पार्थ? आता पार्थला काव्या असं बोलल्यामुळे कळत नाही की नक्की आता काय हिला उत्तर देऊ. नंतर आता दुसरीकडे दिव्याच्या हातामध्ये काव्याला तिची अंगठी दिसते. त्यावेळेस काव्या तिला म्हणत असते की तुझी हिंमत कशी झाली माझी अंगठी घालण्याची, असं म्हणून ती अंगठी काढून घेते आणि म्हणत असते की तू समजतेस काय ग स्वतःला, असं म्हणून काव्या तिची पर्स काढते आणि तिच्या गळ्यालाच अडकवते आणि तिला ओढत आता पुढे घेऊन जाते आणि पुन्हा म्हणत असते की माझी अंगठी घालते का, असं म्हणून ती तिला जोर जोरात आता पर्सने मारत असते. दिव्या मात्र आता मॅडम सोडा मला, प्लीज मॅडम सोडा मला, असं आता करत असते. पण काव्या काही तिला सोडत नाही, चांगलंच तिला आता बॅगने दाबत असते.